आषाढी एकादशी निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी ओढ लागलेल्या वारकऱ्यांना पंढरपुराच्या दिशेनं घेऊन जाणारी रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली। यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। भैया भैया माइक सर भैया काय थुकीन नाही। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव येथून स्पेशल पंढरपूर बस पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो। आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटते 6 तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात प्रवास करून सर्व भाविक सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात। सांगताच येत नाही अनुभव, काय सांगायचं। तिथं जाऊन पंढरीनाथाचे पाय जर पाहिले तर इतका आनंद वाटते, खूप आनंद वाटते। किती जण आहे तुम्ही प्रवासात? आम्ही 40 जण। किती वर्षापासून तुम्ही वारी करता? आम्ही 35 वर्ष झाले। आम्ही ट्रेनच जातो, पहिले पायदल जात माऊलीच्या सोबत। आज 751 असं वरिसा माऊलीच्या पालखीले, तर आम्ही पहिले माऊलीच्या पालखीत जात आता गुडघे काम नाही करत, आम्ही ट्रेनच जातो। काय साकडं घालणार तुला? आम्ही काय साकडं घालणार बापा पांडुरंगाले। हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। फक्त नेहमी माल्या या कुडीत मिठ्ठू आहे ना, या पिंजऱ्यात ज्या वेळेस मिठ्ठू आहे तदलक मला हा नेहमी सत्संग घडावा, हेच मागणार विठोबाला।